सरिता काकूंनी दिलेल्या वाफाळलेल्या चहाचा कप अजयने हातात घेतला. आई, जरा बस आता. मला तुला काही सांगायचंय. माझ्या आणि चित्राच्या लग्नाला आता 6 महिने होऊन गेले आहेत. नुसता आराम करून तिला आता कंटाळा यायला लागलाय. आजपासून किचन आणि घरातील सगळी कामं चित्रा बघणार आहे. तू आता आराम करायचा आहे. चित्राकडे प्रेमाने बघत अजय म्हणाला. अरे पण. अजयनं आईला पुढं बोलू दिलं नाही. अरे पण वगैरे काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं. आणि चित्रा डार्लिंग, आज रात्री मस्तपैकी माझी आवडती मसाला भेंडी करायची. माझे 2 मित्र येणार आहेत जेवायला. अर्थात काही लागलं तर आईला हाक मार. पण स्वयंपाक मात्र तू करायचा आहे. आणि हो, घरातल्या एक एक गोष्टी आईकडून हळूहळू माहीत पण करून घे, म्हणजे तुझा वेळही जाईल. आणि अजय अजून लिफ्टमध्ये असेल तोवर चित्राच्या फोनची रिंग वाजली. तो चित्राच्या आई वनिताताईंचा फोन होता. अजय कामासाठी बाहेर पडला की रोजचा ह्यावेळी वनिताताईंचा फोन ठरलेला असायचा आणि मग कमीत कमी अर्धा तास चित्रा त्यांच्याबरोबर फोनवर असायची. सुरुवातीला सरिता काकूंना आईलेकीच्या प्रेमाचं कौतुक वाटलं होतं, पण आता मात्र ते रोजचंच आणि अति व्हायला लागलं होतं. सरिता काकू काहीशा अस्वस्थ व्हायला लागल्या होत्या. सरिता काकूंनी एकदा नापसंतीच्या दृष्टीनं चित्राकडे पाहिलं आणि काही न बोलता त्या बाहेर निघून गेल्या. मागच्या डिसेंबरमध्ये चित्राचं अजयबरोबर लग्न झालं होतं आणि ती सुभेदारांच्या घराची सून झाली होती. चित्रा वामनराव आणि वनिताताईंची एकुलती एक मुलगी. वामनराव टाटा इंजिनिअरिंगमध्ये चीफ इंजिनियर होते. डायरेक्टर बोर्डावर होते. घरी संपन्नता सुबत्ता होती आणि त्यामुळंच संपन्न वातावरणात वाढलेल्या चित्रानं आपल्या पप्पांकडे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अजयशी लग्न करण्याचा हट्ट धरला. तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला होता, पण शेवटी चित्रानं अजयशी लग्न होणार नसेल तर मी घर सोडून जाईन असं निर्वाणीचं सांगितल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. पण आपल्या मुलीवरचा हक्क त्यांनी सोडला नव्हता. लग्न झाल्यापासून असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी वनिताताईंनी चित्राला फोन केला नसेल. आणि त्या दिवशीही अजय गेल्याबरोबर नेहमीप्रमाणे चित्राचा फोन वाजला होता. काय चाललंय चितू? त्यांचं हे पहिलं वाक्य असायचं. अगं मम्मा, माझ्यासमोर मोठा प्रॉब्लेम उभा राहिलाय. अजयनं सकाळी सकाळी आईंना सांगून टाकलंय, तू आजपासून घरात काही करायचं नाही, सगळं चित्रा करणार आहे म्हणून. आणि मला सांगून गेलाय आज मसाला भेंडी करायची आहे म्हणून. त्याचे मित्र जेवायला येणार आहेत. मला तर बाई खूप टेन्शन आलंय. काय करावं तेच समजत नाही. अगं कसला प्रॉब्लेम? उलट तुझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुझं घर आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणार आहे. तुझ्या घरी आता तुझंच राज्य असणार आहे. अगं कित्येक मुलींना आयुष्यभर आपल्या सासूच्या हाताखाली राबावं लागतं आणि तुझ्या नवऱ्यानं तर आत्ताच तुला घराची चावी देऊन टाकली. यू आर रिअली लकी. अगं पण मम्मा, आईंचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांचा मला काही त्रास नाही आहे. त्या मला काही करू देत नाहीत. मी कुठं त्यांना नावं ठेवते. या निमित्तानं घरातला तुझा होल्ड वाढव एवढंच मला म्हणायचं आहे. आणि हो, मला पण मसाला भेंडी करता येत नाही. मी भेंडी फ्राय करून तुला पाठवते. आणि रात्री जेवण झाल्यावर अजयशी तिचा पहिल्यांदाच वाद झाला होता. चित्रा, तुला मसाला भेंडी करता येत नसेल तर आईला विचारायचं. एवढं तुझ्या आईकडून आणायची काय गरज होती? अरे तूच म्हणाला होता ना आईंचं किचन आजपासून बंद म्हणून. आणि मग पहिल्याच दिवशी मी त्यांना कसं सांगणार? आणि ममाचं घर आणि हे घर वेगळं आहे का? ती माझी आई आहे. तिनं काही पाठवलं तर त्यात काय चुकीचं आहे? अजयकडे याचं काहीच उत्तर नव्हतं. आणि तो वाद तेवढ्यावरच थांबला होता. आणि भेंडीच्या भाजीपासून सुरू झालेला माहेरचा हा होग नेहमीचाच झाला होता. रोज कोणती भाजी करायची, रात्री कोणता मेनू ठेवायचा हे सकाळी फोनवरून ठरायला लागलं. एवढंच काय, विकेंडचं लोकेशन आणि स्पॉट वनिताताई चित्राला सुचवायच्या आणि चित्रा अजयला गोड बोलून तिथं जायला तयार करायची. घरात एक एक बदल व्हायला सुरुवात झाली होती. आर्किटेक्टला बोलावून नव्यानं इंटिरियर करण्यात आलं होतं आणि त्याची सुरुवात हॉलमध्ये अजयच्या आजी आजोबांचे फोटो काढण्यापासून झाली होती. तर स्वतंत्र असलेलं देवघर डिझाईनमध्ये सूट होत नाही म्हणून सरिता काकूंच्या बेडरूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. आणि हे सगळं करताना चित्रानं सरिता काकूंना साधं सांगितलंही नव्हतं.
घरात आणलेल्या अगदी छोट्या छोट्या वस्तूंचं कौतुक आणि आनंद जिथं सगळेजण मिळून शेअर करायची, तिथं घराची रोज बदलणारं हे रंगरूप एखाद्या परक्या व्यक्तीप्रमाणे निर्विकारपणे बघण्याची वेळ सरिता काकूंवर आली होती. त्या घरातलं त्यांचं अस्तित्व नाम मात्र राहिलं होतं. संवाद संपला होता, घराचं घर पण संपलं होतं आणि त्यांनी कधी विषय काढलाच तर चित्राचं उत्तर ठरलेलं असायचं, आई हे सगळं मी अजयला विचारून करते. आणि अजयनं त्यांना एकदा सांगितलं होतं, आई तू असल्या गोष्टीत लक्ष घालून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिला करायचंय तर करू दे. अगं त्यात वाईट काय आहे? ह्या सगळ्या उंची वस्तू आणि घराचा हाय प्रोफाईल इंटिरियर करण्यासाठी माझा आणखी 5 वर्षाचा पगारसुद्धा पुरला नसता. तू नसतं टेन्शन घेऊ नकोस. तो गुढीपाडव्याचा दिवस होता. अजयनं सांगितल्यापासून इतके दिवस घरातल्या प्रत्येक बाबतीपासून अलिप्त राहिलेल्या सरिता काकूंनी गुढी उभारण्याची कोणतीच तयारी न दिसल्यामुळे न राहून चित्राला विचारलं होतं, चित्रा अगं आज पाडवा आहे, गुढी उभारायची तयारी झाली का? कपाटात 3 पिढ्यांपासून ठेवलेल्या गुढीचा जरीचा शालू आहे, तो काढ आणि अजयकडून गुढी तयार करून घे. दरवर्षी तोच गुढीची पूजा करतो बरं का. आई अहो ही गुढी उभारणं वगैरे कालबाह्य झालेल्या रूढी आता बंद केल्या पाहिजेत. कशासाठी गुढी उभारायची? आजच्या काळात तिचा काय उपयोग आहे? केवळ पूर्वीपासून एखादी प्रथा चालत आली आहे म्हणून आपण आंधळेपणाने ती स्वीकारायची हे मला मान्य नाही. चित्राकडे हे तत्त्वज्ञान कोठून आलं हे सरिता काकूंच्या लक्षात आलं होतं, पण त्या काही बोलल्या नाहीत. चित्रा हे बघ बेटा, प्रत्येक कुटुंबात कुलधर्म कुलाचार असतात, परंपरा असतात आणि त्याला काही पार्श्वभूमी असते. प्रत्येक परंपरा प्रथा टाकाऊ म्हणून मोडीत काढायच्या नसतात. ही गुढी आणि सुभेदार ही पदवी अजयच्या वाडवडिलांना शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेली आहे. सुभेदारांच्या कर्तृत्वाची ती निशाणी आहे. ती कालबाह्य म्हणून सोडून देऊ नकोस. तू आधुनिक विचारसरणीचे आहे ते मला माहीत आहे, पण नव्या सुधारणा करताना जुन्यातलं जे चांगलं आहे त्याचाही आदर केला पाहिजे हेही लक्षात घे. चित्रा काही न बोलता तेथून निघून गेली. शेवटी अजयनं ती गुढी सरिता काकूंच्या बेडरूमच्या गॅलरीत उभी केली होती आणि आता तेच धर्मसंकट सरिता काकूंच्या समोर पुन्हा उभं राहणार होतं. श्रावण महिना सुरू झाला होता आणि श्रावणातल्या सोमवारी घराण्यातल्या नव्या नवरा नवरीनं त्यांच्या कुलदेवतेच्या खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला दिवटी बुदली घेऊन जायची. पूजा करण्याची प्रथा होती आणि त्यांनी अजयला तशी कल्पनाही देऊन ठेवली होती, पण आताही चित्रानं त्याला ठाम नकार दिला होता. आता मात्र सरिता काकूंना सगळं असह्य व्हायला लागलं होतं. मागच्या 7 पिढीत जे घडलं नव्हतं ते व्हायची वेळ आली होती. काहीतरी अशुभ होणार असं त्यांना उगीचच वाटायला लागलं होतं आणि अचानक काहीसं तसंच घडलं होतं. वामनरावांचा अजयला फोन होता. अजय खूप बॅड न्यूज आहे. वनिताला पॅरालिसिसचा मेजर अटॅक आलाय आणि ती बेशुद्ध पडली. तिला मी हॉस्पिटलला घेऊन चाललोय. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला या. मला खूप टेन्शन आलंय. आणि त्यांनी फोन ठेवून दिला होता. अजय आणि चित्रा धावतच हॉस्पिटलला गेले आणि अजयने डॉक्टरांची तातडीने भेट घेतली. डॉक्टरांनी स्ट्रोकचा शरीराच्या डाव्या बाजूवर इफेक्ट झाला असून वनिताताईंची वाचा पूर्ण गेल्याचं निदान केलं होतं आणि कमीत कमी 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागल असं सांगितलं होतं. चित्राला आता प्रचंड धक्का बसला होता. आईशी बोलल्याशिवाय जिचा एकही दिवस जात नव्हता ती आई आता पुढे बोलू शकणार नाही अशी कल्पनाही ती करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूंची सतत धार लागली होती. वामनरावांचे दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते आणि जे होते ते वनिताताईंमुळं दूर झालेले. अजय वनिताबरोबर हॉस्पिटलमध्ये आपल्यापैकी कोणाला तरी थांबावं लागणार आहे. दिवसा मी किंवा चित्रा कुणीतरी असेल, पण रात्रीचा प्रश्न आहे. प्लीज सरिता काकू रात्रीच्या थांबल्या तर खूप मदत होईल मला. वामनरावांनी अजयला विनंती केली होती आणि मोठ्या मनाच्या सरिता काकूंनी ती मान्य केली होती. 8 दिवस होऊन गेले होते. सरिता काकू रोज रात्री हॉस्पिटलला जात होत्या. वनिताताईंच्या आपुलकीनं काळजी करत होत्या. चित्राला मात्र आता गेल्या 6 महिन्यातल्या सरिता काकूंशी आपल्या वागण्याचं वैषम्य वाटायला लागलं होतं. साधं जेवलात का एवढंसुद्धा तिनं कधी विचारलं नव्हतं. त्याच सरिता काकू तिच्या आईची आपुलकीनं सेवा करीत होत्या. त्यांच्या दुखण्यात त्यांना आधार देत होत्या. चित्राला घाईवरून आलं होतं.
आजही सरिता काकू सकाळी हॉस्पिटलमधून नुकताच घरी आल्या होत्या. हातातील पिशवी आणि थर्मास बाजूला ठेवत त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर थोड्या वेळ विसावल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. समोर चित्रा चहाचा कप घेऊन उभी होती. त्यांचा विश्वासच बसेना. चित्रानं चहाचा कप त्यांच्या हातात दिला आणि ती त्यांच्याजवळ बसली. भरलेल्या डोळ्यांनी तिने एकदा मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट करून दिली. सरिता काकूंनी मायेनं तिच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली होती. आई, खरंच मला माफ करा. मी तुमच्याशी चांगलं नाही वागले. माझ्यामुळं तुम्हाला खूप सहन करावं लागलंय. चित्रा स्फुंदतच म्हणाली. चित्रा, अगं वेडी आहेस का? अगं तू तर मला मुलीसारखी आहेस आणि मुलीचा आईला कधी त्रास असतो का? चित्राचे डोळे पुसत त्या म्हणाल्या. थोड्या वेळानं डोळे पुसत चित्रा उठली आणि तिनं नुकतंच कंपनीत गेलेल्या अजयला फोन लावला. अजय, उद्या श्रावण सोमवार आहे. आपल्याला ड्युटी बुदली घेऊन जेजुरीला जायचंय. रजेचं ॲप्लिकेशन लगेच देऊन टाक. सरिता काकूंनी तिच्याकडे परत एकदा पाहिलं. त्यांच्या घराचं घरपण आता परत आलं होतं. आनंद अश्रूंचा पूर आता सरिता काकूंच्या डोळ्यातून व्हायला लागला होता. या कथेचे लेखक कृष्ण केशव